नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण यात आतापर्यंत 69% पाणीसाठा झालाय, तर नाशिक रोड परिसराला पुरवठा करणाऱ्या दारणा धरणातही 74% पाणीसाठा झालाय। जिल्ह्यातील 23 धरणांपैकी भावली धरणात 93%, नांदूर मध्यमेश्वरमध्ये 45%, आळंदी धरण 97% भरलंय, तर दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं तिथून 1530 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जातंय। या पावसामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळालाय। नाशिक शहराच्या वर्षभराच्या पाण्याची सोय झाली आहे। शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात सुरू होती, ती बंद करण्यात आली आहे, तर जिल्ह्यातल्या टँकरने होत असलेला पुरवठाही कमी करण्यात आलाय। एवढंच नाही तर शेतात पेरण्यास समाधानकारक असून शेतकरी आनंदात आहेत। या महिनाअखेर मोठी धरणं पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे, मात्र अजूनही नाशिक जिल्ह्याच्या पूर्व ग्रामीण भागात पावसाची आवश्यकता आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।